झाली आपली महाशिवरात्री निमित्त बनवलेली मखाण्याची खीर. तुम्हीही बनवा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण महाशिवरात्री निमित्त बनवणार आहोत मखाण्याची खीर. मखाण्याची खीर बनवण्यासाठी इकडे मी 100 ग्राम मखाणे घेतलेले आहेत, 1 वाटी साखर आहे, काजू बदाम 50 ग्राम घेतलेले आहेत आणि इकडे 1 लिटर दूध आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे. तर आपण आता खीर बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालूया आणि तुपावरती काजू आणि बदाम आपण शेकवून घेणार आहोत. खरपूस छान शेकवून घ्यायचे. मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिटं आपण काजू आणि बदाम परतून घेऊया. म्हणजे ते तळल्यानंतर ती जी चव असते ना ती खूप छान लागते. आता काजू आणि बदाम छान तळून झालेले आहेत, मी काढून घेते. आता घालूया मखाने. मखाने सुद्धा आपण 3 मिनिटं परतून घेणार आहोत तुपावरती. तर कढईमध्ये तूप होतं, त्याच्यामध्ये मी मखाने परतून घेते. जर मखाण्यामध्ये तूप कमी वाटत असेल मखाने भाजायला तर तुम्ही वरून घालू शकता. मी थोडंसं परत अर्धा चमचा तूप घातलेलं आहे आणि मखाने आपण चुरचुरीत करून घेऊया. म्हणजे ते शेकले ना की वातड होत नाहीत, तुटले जातात सहज. तर आपल्याला तसेच करायचे आहेत. नाहीतर असा मखाना ना वातड असतो, हे बघा असा दबला जातो, चुरचुरीत होत नाही. मखाने भाजून झालेत, मी खाली काढून घेते. आता मी साधारण अर्धा लिटर दूध घालणार आहे. अर्धा लिटर दुधाचीच मी खीर बनवणार आहे. इकडे दुधाला उकळी आलेली आहे. मी घालते वेलची. 3 वेलच्या मी कुटून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी साखर आहे. आत्ता घालूया कुटून घेतलेले काजू आणि बदाम. 1 चमचा तूप घालूया. तुपामुळे खीर छान दिसते आणि चवीला अप्रतिम लागते, त्यामुळे तूप नक्की घाला. आत्ता घालूया मी मखाण्याची पावडर बारीक करून घेतलेली आहे मिक्सरवरती, ती घालून घेऊया. सोबतच अख्खे मखाने घालायचे. ही मखाण्याची खीर ना कंबरदुखीवरती उत्तम औषध आहे. जर तुमच्याकडे मखाने असतील तर नक्की करून खावा खीर. आत्ता घालते मी कंडेन्स मिल्क, 1 चमचा घालते. कंडेन्स मिल्कमुळे ना खिरीला क्रीमी चव येते आणि खूप टेस्टी लागते. तर कंडेन्स मिल्क घालायला विसरू नका. तयार झाली आपली मखाण्याची पौष्टिक खीर. चवीला खूप छान लागते, नक्की करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.